नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. आणि ह्या कार्यक्रमात आपण मोठमोठ्या लोकांना भेटत असतो. आणि जी व्यक्ती आज आपल्यासोबत आली आहे ती अशी एक व्हर्सेटाईल ॲक्टर आहे. म्हणजे जेवढे लोकरंग बदलत नाहीत तेवढे रोल यांनी केलेले आहेत आणि ते आज आपल्यासोबत आलेले आहेत. म्हणजे मी एवढे रोल केले आयुष्यात, पण हा रोल अरे विनोदी आहे का हा कार्यक्रम? हसायचं आहे का मला वेळेवर सांग, त्या वेळी मी हसत जातो. आता उगाच प्रॉब्लेम होईल तुला. विनोद असं नाही सर. नाही ना, आता म्हणलं ना तू व्हर्सेटाईल, मी पण आहे काहीतरी म्हणलं ना कॉमेडी लाईन. व्हर्सेटाईल ती कॉमेडी नाही आहे लाईन ना, मग का कॉमेडी आहे? नाही कॉमेडी पण मी सगळ्या प्रकारचे, मी सिरियस रोल पण केले. हो तू मी आयुष्यात खूप सिरियस रोल केलेले. हो का? हो सिरियसली ते पण. बरं ठीक आहे, जे काय असेल सिरियसली. आता गुंडाळ आहे आता जे चालू केलंय ते. नाही सर चिडू नका. अरे चिडत नाही, रिलॅक्स घे तू. हा नाही का, म्हणजे आपल्याला पण तू म्हणला ना आता व्हर्सेटाईल दाखवायला लागेल ना काहीतरी पब्लिक. म्हणजे तुम्ही ऍक्टिंग करताय का? मग तेच तर नाही कळलं तुला? एवढं पण कळलंच नाही. म्हणजे कसले डेंजरच. हेच मला पहिला प्रश्नच हा पडलाय की कसं काय, म्हणजे तुम्ही अभिनय वगैरे हे वेळ कधी लागलं तुम्हाला? हे वेड शाळेत लागलं. बाईंनी शाळेत नाटकात काम करायला लावलं, त्याच्यामुळे वेळ लागलं. मग एकदा केलं की तुला माहिती आहे, नाटक एकदा करायला लागलं की त्याचा किडा चावतो आणि मग तो काही सुटत नाही. मग तो हळूहळू ध्यास लागला, मग जमायला लागलं, मग पारितोषिकं मिळाली, मग कौतुक झालं, मग असं वाटलं की अरे वा आपल्याला जमतंय, कारण बाकी काही जमत नव्हतं. तर अशा सगळ्या गोष्टी होत हे पण शाळेपासून चालू झालं. तुमची शाळा कुठली होती? नवीन मराठी शाळा, शनिवारपेठ. अच्छा, मी शनिवार पेठेतच राहिला, त्यामुळे आता माझंही काहीतरी आयुष्यात. नाही तशी खूप आहेत रे, 1.5-2 कोटी म्हणजे खूपच लोक राहत असतील तिथे. कुठे? शनिवारपेठ काही नाही. आणि तिथे बाजूला ती हे पण आहे नदी, अनेकांची म्हणजे कलेवर वाहून नेली त्या नदीने, असं मला म्हणायचं. हा, कर्तृत्वाची कलेवर ती अशी ओंकारेश्वर घाटावरनं गेली ती. त्याचं काही हे करायचं कारण नाही, म्हणजे अनुमान करू नको. फक्त अभिमान मला हे झालं की तुम्ही त्याच अच्छा अभिमान चाललाय. हो तर तिथे मी राहतो. अगदीच हो. तर तुम्ही शाळेत असताना कसे होता? म्हणजे विद्यार्थी म्हणतात आम्ही कसं एक वर्गात 2दा बसलो 3दा बसलो. हो नाही तसं नाही, मी हुशार होतो, पण मी शाळेत नाही जायचो फार. म्हणजे दांडी मारायची खूप सवय होती. मला एकट्याला वाटेल ते, म्हणजे मी शाळेत पोचायचो, पण शाळेच्या आवारातच झाडं पानं फुलं असं काहीतरी माझा उद्योग करत, मनोराज्य रंगवत असं फिरायचो. ते आणि मग कंटाळा आला तर नाही जायचं आतमध्ये शाळेत. मग शाळा भरून जायची. मग असं वाटायचं आता नाहीतरी बुडलीच आहे, तर मग कशाला पुन्हा जा. मग जायचं नदीवर बसायचं जरा वेळ, जायचं घरी. हा ना, सेम ना. मला आहे ना सेम माणूस भेटला, लय आनंद होतो. आपल्याला बी लय आनंद झाला. एवढे इंटरव्ह्यू घेतले आपण, पण आज लय आनंद झाला. आता मला काय विचारायचं, म्हणजे तुम्ही लेखक विकत आहात, एवढे मोठे लेखक आहात, तू चांगलं नीट बोला तरी चालेल. तुम्हाला मोठी नॅशनल अवॉर्ड्स वगैरे मिळाली सर, पण मग तुम्ही जे कधी असं पत्र लिहून कोणाला पटवलंय का वगैरे? म्हणजे कोणाला? पोरीला असं नाही, पत्रबित्र नाही रे, डायरेक्ट. कसं सांगा ना, कारण का हे जे कॅमेऱ्यात बघतायत आणि कॅमेऱ्याच्या मागे उभे आहेत, त्यांना आतापर्यंत काहीच जमलेलं नाहीये. तर त्यांना असा प्रश्न आहे की कसं काय म्हणजे पटवायचं? काय रे, जिगर लागते त्याला, डेअरिंग लागते. बस जायचं बिंदास, भिडायचं जे काय असेल ते. आणि जे काय आहे पदरी पडेल ते स्वीकारून परत यायचं. असं नाही की आपलं आपण करायचं म्हणजे काय आजकाल तुम्ही म्हणतात तसं ते माय वे हायवे वगैरे तसलं नसतं भानगड. तसलं नाही. जे काय असेल ते समोरची पार्टी काय जी म्हणजे जी काय डील होईल, पार्टी काय म्हणेल त्याच्यानुसार मग ॲक्सेप्ट वगैरे त्या ठिकाणी करून मग पुढे जायचं. असं असं काही अपेक्षा नाही ठेवायच्या बिलकुल. तरच मग ते सक्सेस मिळतो. अपेक्षा ठेवले की माती असे. सर आता ही जी युवा जनता आहे जी थोडीफार, मला एक 17-18 लोक बघतात सोशल मीडियावर, क्या बात. तर त्यांचे प्रश्न आहेत तुम्हाला काही, तर ते मी तुम्हाला विचारतो. ते प्रश्न जर का तुम्हाला बावळट वाटले तर तुम्ही दोष त्यांना द्या, फक्त मला दोष देऊ नका, असं मला फक्त म्हणायचं आहे. की त्यांनी आता तुम्हाला विचारलं की लिहिता, डायरेक्शन पण करता तुम्ही, तर गाता पण तुम्ही उत्कृष्ट. असं तुमचं गाणं ऐकलंय टीव्हीत त्यांनी 1-2दा. ते आपलं स्वांत सुख आहे. तर त्यांना स्वांत सुख आहे तुम्ही आता अवघड आहे का शब्द केलं नाही, जर का तुम्ही एखादी ओळ अशी तिथं फक्त गेली माईक मध्ये, अरे ते अवघड आहे ते स्वतःच्या याच्यासाठी. कारण गाणं म्हणणं ही एक फारच श्रेष्ठ कला आहे. आणि एकूणातच संगीत, मला असं वाटतं सगळ्या कलांमध्ये जर काय मजेशीर असेल तर ते संगीत आहे. म्हणजे आपण आता जास्त गांभीर्याने त्यात जाऊया नको, पण
ती अमूर्त कला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप अभ्यास आणि कष्ट स्वतःला विसरावं लागतं वगैरे वगैरे, तेवढा वकूब नसतो प्रत्येकाचा. पण तेथे सहजपणाने एक ओळ गुणगुणून एक त्या पारावर बसता येतं, पटकन बूट टेकता येतं 2 मिनटं. तर तसं मी करतो. आणि गाणं कळावं, संगीत कळावं म्हणून मी काही 4 लोकांच्या पायाशी जाऊन बसलो आणि म्हणलं बाबा सांगा थोडं काहीतरी त्यातलं गमभनं, तर तेवढंच फक्त. पण त्यामुळे मी गाणं ही काही फार फार ग्रेट गोष्ट नाही. म्हणजे मला असं विचारायचं की जे आर्ट असतं आपल्या सोसायटीत, जे आर्ट चालू आहे त्याच्यावर सोसायटी रिफ्लेक्ट होत असते. हो. तर आत्ता जे काही आर्ट चालू आहे, म्हणजे गाणं म्हणा काही असो, तर त्याच्यातनं तुम्हाला वाटतं की सोसायटीचं रिफ्लेक्शन पडतं आणि ते काय पडतं? हो, ते सगळं एकूणच आपण खूप काय म्हणूया सुमार होत चाललेलो आहोत. कारण वैपुल्य खूप वाढलं ना. म्हणजे आम्ही आमच्याकडनंच खूप अपेक्षा करायला लागलो की एकाच्या ठिकाणी 4 गोष्टी करतो. म्हणजे असं तर तू आता तुझी माझ्याकडनं अपेक्षा आहे की मी गाणंही म्हणावं, अभिनय धड जमेना अजून, तर त्याच्यात गाणं म्हणा. मग तो गाणंही म्हणायला लागतो गडी, मग तो व्हिडिओ डिरेक्शन करतो, मग तो लेखक होतो, सगळंच होतो. म्हणजे मार्केट आहे उपलब्ध म्हणून कुणीही काहीही करू लागलेलं आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसतं. म्हणजे त्यामुळे कसब ज्याला म्हणतात, क्राफ्ट ज्याला म्हणतात, तर त्याचे खूप कसबी लोक खूप झालेले आहेत. पण कलाकार ज्याला म्हणता येईल असे फार कमी आहेत. पण तीच कसबी लोक स्वतःला कलाकार म्हणून घेतात आणि जे काहीतरी पेश करतात त्याला ज्या समाजही कला म्हणून स्वीकारतो, असं आत्ता सध्याचं वास्तव आहे. आणि हे जर बदलायचं असेल तर आपल्या आपल्या ठाई गपचूपपणानं काहीतरी करत राहावं लागेल. असे मानदंड उभे करावे लागतील आणि त्यासाठी म्हणजे ही परंपरा आहे, ही पूर्वसुरींची परंपरा आहे. त्या पद्धतीचं काम करणारी गंभीर माणसं खूप आहेत सगळीकडे आणि करतायत काम. पण आता तुझ्यासारख्या माध्यमांनी लक्ष दिलं पाहिजे तर आमच्यासारख्या गरिबांकडे. तर तू आलायस आज, आमचं आज मोठा दिवाळी दसरा टाईपचा सण मानायचा आमचा. कारण अथर्व सुदामे चक्क म्हणजे नाही का त्या टाईपमध्ये. सर ही पण ॲक्टिंगच करतायत, त्यामुळे मी जास्ती खुश होणार नाही. पण ॲक्टिंगमधून पण त्यांनी बोलले म्हणून मी जरा खुश झालो आहे. तर सर आत्ता तुम्ही या माध्यमांचं नाव घेतलं, तर आता आपण या बघतो की ह्या माध्यमात 2 दिवसात तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. तर लोकांचं जास्ती कल प्रसिद्ध होण्याकडे चाललंय. तर त्याच्याबद्दल काय सांगतात, जे तुम्ही आता म्हटलं की क्राफ्ट विसरत चालली? मला माहीत नाही, कारण माणसाचे मूळ प्रेरणानं ही त्या अर्थानं प्रसिद्ध होण्याची असते का नाही ह्याच्याबद्दल जरा तपासलं पाहिजे प्रत्येकाने. कारण प्रत्येकाचा तो पिंड नसतो. हां, आणि प्रसिद्धीनंतर म्हणजे हे होते हे कसं म्हणजे त्रास देते उलटा. तर त्यामुळे समजून घेतलं पाहिजे माध्यमांचं एक सतत आपल्या मागे एक टुमणं लागलेलं आहे की अरे हो तू प्रसिद्ध, हो तू प्रसिद्ध, हो तू पण होऊ शकशील प्रसिद्ध, हो तू पण काहीतरी कर, काड्या कर. आणि मग त्यातनं आम्ही बऱ्याच गोष्टी करतो आहोत ज्या की हातून येत नाही आहेत, ज्या की तुमची त्यातनं ओळखही तयार होत नाही आहे. एक भ्रामक काहीतरी यश तुम्हाला तिथे दिसतं आहे आणि असं म्हणून लोक करत आहेत काय काय. पण मला असं वाटतं की प्रसिद्धीच्या मागे धावणं यासारखी फ्युटाईल गोष्ट, म्हणजे यासारखी कसं म्हणूया वावदूक गोष्ट नाही. म्हणजे आपण बघतो की टी व्हीवर जे कार्यक्रम असतात, म्हणजे रियालिटी शो, ज्यांना रियालिटी शो असं म्हणलं जातं, पण त्याच्यातले कलाकार आपल्याला टी व्हीवर दिसतात, पण त्याच्यानंतर आपल्याला कधी फारसे दिसत नाहीत किंवा त्यांचं हे काही होता येत नाही. किंवा आत्ता आपण बघतो की लहान 3-4 वर्षाची मुलं येऊन नाचतात, गातात, पण एकदा एकांनी पॉईंट मांडला होता की त्या मुलाला त्या गाण्याचा अर्थ तरी माहिती आहे, तो जे गाणं गातोय, अगदीच बरोबर, जर तो एवढ्या मोठ्या लोकांचं गाणं गातोय, एखादं किशोर कुमारचं गाणं गातोय, पण त्याला किशोर कुमार हे माहीत पण नाही कोण आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय आता काळ तसा आहे, कशामुळे होत असेल? कारण तुम्ही सगळे लोक पाहता आहात, तुम्ही जे पाहता तुम्ही भोगता आहात म्हणून तुम्हाला तो भोग पुढे दिला जातोय. सिम्पल एज दॅट. तुम्ही तशी डिमांड करता आहात, लोक पाहतायत आणि ते कन्झ्युम करतायत म्हणून त्या पद्धतीचं प्रोग्रामिंग तुम्हाला डिश आउट केलं जातं किंवा तुम्हाला वाढलं जातंय. तर आम्ही ठरवलं पाहिजे की आम्ही नेमकं काय पाहू. म्हणजे शेवटी असं आहे ना की माझा वेळ आहे आणि काय माझा निर्णय आहे, माझा चॉईस आहे, तर तो नकाराधिकार वापरला पाहिजे की मी जे वाईट आहे ते पाहणार नाही, तिकडे जाणार नाही, उगाच फुकाच्या स्पर्धेमध्ये पडणार नाही. हे जग सातत्याने तुमची स्पर्धा लावते, तुझी माझी, प्रत्येकाची प्रत्येकाबरोबर, आणि त्यातनं प्रचंड सुरक्षितता तुला देते. आणि मग प्रत्येकच माणसाला म्हणजे, आणि मग तुम्ही असुरक्षित एकटे पडलात की मग ते म्हणतात की हे प्रॉडक्ट घ्या, हे बघा, किंवा हे आमचा कोर्स करा, हे बघा, हे कपडे घाला, हे जॅकेट घाला, हे बूट घाला, ही चड्डी घाला, जे काय असेल ते. आणि मग तुम्ही एकटे पडला आहात, तुमच्यापाशी कुणी नाही आणि तुम्हाला त्यातनं बाहेर पडावं असं वाटतं आहे, सुरक्षित काहीतरी सेफ वाटायचं आहे, सो कॉल्ड भ्रामक आनंद मिळवायचा आहे, त्यासाठी मग काहीतरी तुम्ही करता. आता हे जे स्थित्यंतरण सगळं झालं, माणसाबरोबर गप्पा मारून जो आनंद मिळू शकत होता त्या पद्धतीच्या एका विचारसरणीमधनं, मूल्यव्यवस्थेमधनं आम्ही अचानक बाजाराच्या मूल्यव्यवस्थेमध्ये गेलो आणि हे ट्रान्झिशन फार वेगाने झालं कम्पॅरेटिव्हली थँक्स टू टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यामुळे मग आता आम्हाला भैसटल्यासारखं होतं आहे, असं ते गणित आहे. तर
कोणीही म्हणजे इतक्यात माझी खरंच स्पर्धा करायची गरज आहे का, माझा वकूब आहे का, मग त्या आईबापालाही कळलं पाहिजे की लहान पोरांना या पद्धतीच्या स्पर्धेत घालावं का न घालावं का, ती प्रसिद्धी नेमकं काय देते आणि त्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे माणसाने. पण दुर्दैवानं आता विचारच माणसाला करू दिला जात नाही आणि त्याच्यामध्ये माध्यमांचा मोठा हात आहे. माध्यमं माणसाला विचार करू देत नाहीत. तू स्वतः विचार करू नको, आम्ही तुझ्याचा विचार करतो, अशा पद्धतीचा आत्ता सध्याचा काळ आणि सगळी समजूत तयार झालेली आहे आणि माध्यमांनी हे त्यांचं साम्राज्य प्रस्थापित केलं आहे. कारण तुला आता लाईक केल्याशिवाय म्हणजे तुला स्वतःची अभिव्यक्तीच राहिली नाही. त्यांनी सांगितलं की असं करायचं हां की मग तू करायला लागला. पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी असू शकेल. कदाचित तुला जर काही इतकं अगदी जाणीवपूर्वक आवडलं तर तू त्या माणसाला भेटून काहीतरी बोलशील मे बी, किंवा साधं रस्ता विचारताना पत्ता, माणूस, जिवंत माणसं हजारो आहेत रस्त्यावर, आपण विचारत नाही, ते बंद झालं आणि ती एकच भ्रामक कन्या ती जी सांगेल त्याच रस्त्याने मग वाट चुकली तरी 72. तर ह्या पद्धतीने आम्ही टेक्नॉलॉजीवर खूप रिलाय व्हायला लागलेलो आहोत. माध्यमांवर खूप आमचा भर आहे. त्याला आम्ही विश्वासार्ह मानायला लागलो आहोत ऑलरेडी. पण माणसावरचा विश्वास एकमेकावरचा कमी व्हायला लागला आहे. तर त्यामुळे या सगळ्याच मग त्याच्यामध्ये हे जे कला आणि कसं ह्या सगळ्याचे जे व्यवहार होत आहेत त्याच्याकडे थोडंसं निगुतीनं पाहायला पाहिजे. कोणाचंही कौतुक करताना, कोणातलाही डोक्यावर बसवताना जरा नीट तपासलं पाहिजे. सर, तुम्ही आता स्पर्धेचा विषय काढला तर ही जी स्पर्धा आहे ती आपल्याला शाळेत पण बघायला मिळते. शाळेत अभ्यासाची स्पर्धा आणि तेव्हा ते काय होतं की दुसरा जर काही मुलगा करत असेल, एखादा खेळाडू असेल तर त्याच्याकडे कमी लक्ष दिलं जातं. म्हणजे आमच्या शाळेत मी समजा एक खेळ खेळत होतो तर त्याचं कधी कौतुक नाही झालं, पण मी 40व्या वर्गात आलोय हे पहिलं सांगितलं आणि हो खरं तू 40वा आला. 60 पैकी 40. क्या बात, हे पहिलं सांगितलं असतं मी तुला लगेच. म्हणजे आय अप्रिशिएट. अशी पोरं आपल्याला व्हायचीत माहिती आहे तुला. नाही मनापासून. आता हे ऍक्टिंग नाहीये, हे इमानदारीत सांगतो. हां, नापास झालेली पोरं नाही का, ते मध्ये जोक आला होता. म्हणजे मी बाकी काय सोशल मीडिया वापरत नाही, पण मला एकदम त्या बाबतीत मी खूप अडाणी. पण मध्ये आला होता एक असंच फॉरवर्ड टाईपचा. तर त्याच्यात ते म्हणले की 10वीच्या पोरांनी सगळ्या त्यांचं अभिनंदन, पास झालेल्या. जे नापास झालीत पोरं त्यांना फक्त विनंती की ज्या पास झालेल्यांना नोकरी द्या. तर या टाईपचं काहीतरी पानसट विनोद आलता, पण तो खराच असो. हां, तर पुढं तर 44-40 तो आला होता. पुढं तुम्ही काय सांगता, म्हणजे हे जे आपल्याला प्रोत्साहन दिलं नाही जात शाळेत या गोष्टींना, कला असो, खरी गोष्ट आहे. नाही, कारण काय आपली 2-3 ज्या व्यवस्था आपल्याला घडवतात त्यातलं एक असतं कुटुंब, नंतर आहे शाळा म्हणजे शिक्षण व्यवस्था. आता ह्या दोन्हीमधनं येणारे संस्कार हे प्रामुख्याने, आणि तिसरं असतं आपला भवताल. बरोबर. ती जी परिसंस्था ज्याच्यात आपण जगतो तर तिथला जो काही भाग, मग तिथली झाडं, पानं, फुलं हे सगळं असतं बरं का. आभाळ, तुझ्या गल्लीत दिसणारा आभाळ, रात्रीचा चंद्र अँड सो ऑन सो फोर्थ, वाहणारा वारा. पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष. म्हणजे त्याचा काही आपल्या आयुष्यात रोल असतो याची जाणीव तुम्हाला मोठं होईस्तोवर, तुम्ही तुमचं शोधून काढेस्तोवर आपले आईबापन, शिक्षक वगैरे कोणी होऊनच देत नाही. नकोच म्हणतात. ते फक्त म्हणतात हे बघा हे एवढं असं करा, त्याचं करा, ही स्पर्धा, ही झापडं वगैरे वगैरे. आता म्हणून त्या प्रत्येक माणसाने एका ठराविक टप्प्यानंतर स्वतःचा विचार करायला लागला पाहिजे. कुठले संस्कार मला घ्यायचे आहेत, कुठले इथलं नाकारून पुढे जायचं आहे, या सगळ्याचा विचार केला पाहिजे, स्वतःनी केला पाहिजे असं आहे. आणि त्यासाठी म्हणून शिक्षकांनी पण वेगळे दृष्टिकोन अंगीकारले पाहिजे. तुम्ही जर पाहाल तर ज्या ठिकाणी अशा तुम्हाला ग्रेट स्टोरीज घडलेल्या दिसतात तिथे त्या माणसाला त्यांच्या शिक्षकांनी तशी पुढे चाल दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणून ते घडतं असं ते आहे. सो एकूण अशा वेगळ्या तिराईत दृष्टिकोनाचा, वेगळी वाट पाडण्याच्या वृत्तीचा असा पाठपुरावा केला पाहिजे प्रत्येकाने. तुम्ही 20 वर्षाच्या गिरीश कुलकर्णींना काय सल्ला देऊ शकता? एकटा राहा, शक्यतो एकटा राहा आणि शोध स्वतःला. सिम्पल. कारण जर ह्या बाजाराच्या गर्दीत तू हरवून जाशील आणि तुला कोणी विचारणार नाही. आणि तसंही पण त्यापेक्षा तू स्वतःचा शोध घेणं, म्हणजे इतरांना तुझा शोध लावत बसण्यामध्ये वेळ वाया घालवायचा की काहीतरी करायचं बाकीच्यांनी बघा तुम्हाला मी सापडू दे माझी ओळख, असं करण्यापेक्षा स्वतःला शोधावं. आणि ती जी स्वतःला लागलेली ओळख आहे ती फार महत्त्वाची आहे. मला असं वाटतं मग त्याच्यामधनं तुम्हाला योग्य अयोग्यतेबद्दल निर्णय घेता येतील, तुम्हाला नवं करण्याच्याबद्दल, सृजन, काहीतरी क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतात ते घडवण्याच्या संबंधाने. म्हणजे मला सगळा समाज एक बोलत असतो, पूर्ण समाज, त्याच्या विरुद्ध एक कोणीतरी शास्त्रज्ञ अथवा कवी वेगळंच बोलतो. मग त्याला समाज तुटून पडतो, राजकीय व्यवस्था त्याला दंड देतात, जेलमध्ये टाकतात, काय जे करतात. मग ते एडिसन असो नाही, आईन्स्टाईन असो नाही, हजार लोक असो, पण ती नेटानं म्हणतात की नाही हे म्हणजे हेच. आता हे जे बळ कुठून येतं, ते बळ येण्यासाठी म्हणून तुम्हाला स्वतःचा शोध घ्यावा लागेल. आणि मग स्वतः एकदा शोध स्वतःचा घेतल्यानंतर तुम्हाला काहीतरी एक आपली अभ्यास कक्षा निवडावी लागेल की मला हे आवडतं बाबा, तर याचा मी अभ्यास करतो, आणि ते प्रामाणिकपणे त्या वाटेवर चालावं लागेल. तर मजा आहे.
तर आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की हो. ॲक्टिंग आणि स्क्रीन प्लेसाठी दोन्हीला तुम्हाला अवॉर्ड आहे. हो. तर तुम्हाला जास्ती कुठलं प्रिय अवॉर्ड आहे? असं काही नाही, मला खरं सांगू का तुला, अवॉर्ड म्हणजे अवॉर्ड मिळेल अशी चुकूनही सुतराम म्हणजे कल्पनेत सुद्धा नव्हतं. अवॉर्ड मिळण्यासाठी आजपर्यंत काही केलं नाही. अवॉर्ड कसं मिळतं, काय मिळतं या सगळ्याबद्दल म्हणजे मला काही फार आस्था नाही. कारण ते तात्पुरतं एक उत्साह देतं, पाठीवर थाप मिळाल्यासाठी. तो दिवस संपला, सण साजरा केला, कपडे वपडे घेतलं राष्ट्रपतींकडनं वगैरे, फोटो भेटो, झालं, संपलं. उद्या काय? उद्या जर समजा पुन्हा लिहायचं आहे संहिता नवी, तर तेव्हा तीच बंदूक आहे परत. पुन्हा स्वतःला सिद्ध करायचं आहे, शोधायचं आहे, पुन्हा नवं काहीतरी लिहायचं आहे काढ. तर ह्या सगळी आव्हानं तीच राहतात. पुरस्कार फक्त एवढंच सांगतो की बाबा रे, तुझी जी वाट आहे ती बरोबर आहे, फक्त अजून नेटाने चाल, अजून अभ्यास कर आणि शोध घे, एवढंच सांगतो पुरस्कार. बाकी काही नाही. म्हणजे एकदा कधीतरी पुरस्कार मिळाला जायला म्हणून त्या माणसाचे सोहळे करत बसायचं हे काही गरजेचंच नाही. ॲब्सोल्यूट. काही लेखकांचा प्रश्न म्हणजे ज्यांना लेखक व्हायचं आहे, हां, तर त्यांना असं विचारायचं की उत्स्फूर्तपणे जे सुचतं, हो, तिकडनं सुरुवात होते का बसल्यावर उत्स्फूर्तपणे सुचतं? नाही, माणसाला सातत्याने सुचत असतं गोष्टी काय काय. म्हणजे त्याचा स्वतःशी असलेला संवाद जितका चांगला होत राहील तर तो म्हणजे ते खूप मोठा नोबेल लॉरिएट लेखक जो आहे पामुक म्हणून, तर तो म्हणतो की म्हणजे माझं सगळं आयुष्य जणू माझ्या खोलीतच गेलेलं आहे आणि मी ते दररोज ते लिहितो 1 तासभर आणि तिथे मी मला स्वतःला शोधायचा प्रयत्न करतो. तर तसं ते आहे की ह्या फंदात काय पडायचं कारण नाही की कसं होईल, काय होईल. माझा मार्ग आहे. म्हणजे मी लेखक कसा झालो याचा इंटरव्ह्यू कोणीतरी पुढे घ्यावा आणि ती गोष्ट पूर्णतः वेगळी असावी, जगात पहिल्यांदा असावी कदाचित घडलेली, आणि ती शक्यता असते. त्यामुळे असं रेडीमेड उत्तर नाहीत कलेमध्ये की कोणाची ह्या पद्धतीने काहीतरी त्याला कलेमध्ये गवसलं अथवा एक एक्सप्रेशन त्याला देता आलं, एक कलाकृती निर्माण करता आली आणि ती लोकांना आवडली वगैरे, पण म्हणून त्याच मार्गानं दुसऱ्याला करता येईल असं नाही. त्यामुळे ह्या लिखाण काय, अभिनय काय, गायन काय, नृत्य काय, जे काय असेल ते तुम्हाला वाट शोधावीच लागेल. आणि ते रेडीमेड उत्तर जे मिळण्याची सवय आजच्या काळात लागली ना, हां, म्हणजे ते ट्युटोरियल्स असतात तुमचे काय छोटे छोटे, तर तसं नाही आहे कलेच्या बाबतीत. कलेच्या बाबतीत खूप असं खुद को झिंजोड के ज्याला म्हणतात तसं असं सडसडून स्वतःला काय सोलवटून घ्यावं लागेल आणि मग ते कधीतरी वाट सापडते, असं ते गणित आहे. आता आम्ही जे तरुण मुलं आहोत त्यांच्यासाठी तुम्ही इन्स्पिरेशन आहात. म्हणजे आम्ही तुमच्याकडे बघतो, तर तुमचं कोण होतं? किंवा अनेक लोक अजून आहेत त्याच्यामध्ये तरुण, आणि त्याला वयात बियाचं काही नाही, आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली. म्हणजे तो अल्काराज परवा 19 वर्षाचा पोरगा जिंकला, तुम्ही पाहायला पाहिजे होतं त्याची त्यानंतर ती दोन्ही तरुण पोरं ती काय पद्धतीने बोलली, ती समजूत अमेझिंग होती की तुम्ही यशाच्या एका मोठ्या शिखरावर असता जिथे तुम्हाला सगळं साध्य झालेलं असतं, आणि तरीसुद्धा तुम्ही एक पूर्वी घटना घडून गेली इतिहासातली त्याच्याबद्दल काहीतरी बोलता, ही तुमच्याकडे औचित्य असतं. अँड सो ऑन सो फोर्थ. म्हणजे असे तुम्हाला अनेक ठिकाणी इन्स्पिरेशन्स दिसतील की जी माणसं काहीतरी वेगळं करतायत. मग ती अगदी राजकारणात पण असतात, नाही असं नाही. तर ती शोधली पाहिजेत. आपल्या काय म्हणतात त्याला, भाषेतले लेखक, कवी, गायक, चित्रकार, हे सगळे आपल्याला माहिती पाहिजेत आणि आपलं त्यांच्याशी काहीतरी नातं असतं तर ते शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. तर मग तुम्हाला छान अजून तुमचा पैस विस्तारून बाहेरच्या इतर जगामधल्या इतर भाषिक लोकांच्या कलेकडे जाता येईल. आणि तर त्यामुळे सुरुवात करताना खरं पाहता तो जो काही तुमच्या घरात, वाड्यात, पेठेत, गल्लीत जो कोण माणूस आहे तो तिथपासून सुरू करायला हरकत नाही. इन्स्पिरेशन्स आर ऑल ओव्हर. तुम्ही स्वतःशी संवादी सतत राहिलात तर तुम्हाला झाडावर येऊन म्हणजे अवखळ एक पक्षी बसतो, तो काहीतरी करत राहतो, ज्या कुतूहलानं तो ती फांदी बघतो, आपल्याला वाटतं अरे काय या फांदीत, काहीच नाही आहे तिथे, तरी ती इकडून तिकडून मान करून असं तो बघत राहतो बराच वेळ, काहीतरी शोधतोय, काहीतरी पाहतोय. ती एकाग्रता किती भन्नाट आहे. सो द इन्स्पिरेशन इज ऑल अराउंड यू. यू जस्ट हॅव टू, म्हणजे तुम्हाला ती नजर डेव्हलप करावी लागेल, वृत्ती डेव्हलप करावी लागेल, आणि तशी एक चांगली गुणग्राहकता हे डेव्हलप केली की मग अनेक लोक तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायला करतील आणि इन्स्पायर करतील अनेक लोक. सर, आता शेवटचा प्रश्न की ज्या मुलांना किंवा ज्या लोकांना ह्या क्षेत्रात यायचं आहे, होय, तर त्यांना तुम्ही काय सांगता? काय यायचं बिंदास. म्हणजे कुठलंही क्षेत्र, सुदैवाने हा काळ असा आहे की जिथे माणसाला मुक्तपणानं कुठल्याही क्षेत्रात अभिव्यक्ती आपली शोधता येईल. हां, तर त्यामुळे यावं या क्षेत्रात. फक्त एवढंच आहे की माणसांना अडचण काय असते की सगळ्यांना एक असं प्री टेलर्ड किंवा काय म्हणूया मेडिटेटेड असं
प्री डिसाइडेड असं यश अपेक्षित असतं. बरोबर. हे असं असं यश पाहिजे मला, म्हणजे एवढ्या टप्प्यानंतर यश. असं नाही आहे. तुम्ही एखादं क्षेत्र निवडता ते म्हणजे रोजचा दिवस त्या क्षेत्रात मी घालवला असता माझ्या आनंदाचं निदान तिथे आहे. मला प्रचंड आनंद मिळतो, काहीच मिळत नाही. म्हणजे नाटकाचा व्यवहार आहे, नाटकात काही नाही मिळत मला, पैसा नाही, काय नाही, प्रसिद्धी काही नाही. त्याच्यापेक्षा वेगळं समाधान मिळतं. मला जाऊन तिथे शिकता येतं, जे काय असेल तो व्यवहार मला आनंद देतो, म्हणून मी त्या क्षेत्रात येतो. असं होतं. आणि तशा इनोसन्सनी आणि तशा काय म्हणूया मर्यादित अपेक्षेनी किंबहुना निरपेक्ष पद्धतीने तुम्ही जर क्षेत्र निवडाल तर मला असं वाटतं मग मजा येईल आणि मग यथावकाश यश मिळतंच. आता तुम्ही जेव्हा आला तेव्हा तुम्हाला कोणी गॉडफादर नव्हता, तर गॉडफादर वगैरे असण्याची काही गरज नाही. काय गॉडफादर वगैरे काही आणि परत तेच आहे की कलेच्या बाबतीत असं आहे की कलाकार म्हणजे काय, तर त्याला स्वतंत्र विचार शोधावा लागेल त्याचा. बरोबर. मग तो कुठल्याही क्षेत्रातला असू दे. आता तो जर स्वतंत्र मला विचार शोधायचा आहे तर मला डेफिनेटली गुरु अनेक कदाचित करावेच लागतील, पण मला विचार शोधायचा आहे तो, तर माझ्यावर खूप काम करावं लागेल मला. बरोबर. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे यावं त्या क्षेत्रात. इथं असं काही फक्त काय होतं की आपल्या नेमक्या प्रेरणा काय आहेत, की या क्षेत्रात काय यायचं आहे ते नीट चोख तपासून घ्यावं. आणि मग ते जर असेल की आता मला उदाहरणार्थ एखादा म्हणेल की मला अभिनयाची खूप गोडी आहे, मला आवड आणि म्हणून मला यायचे आणि म्हणून तो जाऊन टेलिव्हिजन करायला लागतो. तिथे मुळात अभिनयाची संधी तुम्हाला मिळतच नाही, कारण तिथे वेगळ्या अपेक्षा आहेत, तिकडे वेगळ्या हार्डशिप्स आहेत. तुम्हाला तिथे उपजीविका मिळते नाही असं नाही, पण तर हे समजून येऊन गोष्टी करायला पाहिजेत आणि तर मग मजा येईल असं. तर जास्ती त्रास घेत नाही. आता शेवटचे फक्त रॅपिड फायर 5 प्रश्न. अजून आहेच का? आता म्हणला ना राव. बरं ठीक आहे. पुणे की मुंबई? पुणे. मुंबई हे काही राहायसाठी माणसाच्या निवासाचं शहर नव्हे. मुंबईमध्ये जर तुम्ही मोठे जुने पारशी असाल आणि साऊथ मुंबईमध्ये तुमचं घर असेल तर किंवा मग मंत्री कोणीतरी असाल मलबार हिलला राहता. मुंबई हे बकाल, आपली सगळी मॅक्सिमम शहरं बकाल झालेली आहेत आणि ती काही माणसांच्या राहण्याच्या योग्य उरली नाहीत, पण तरीसुद्धा त्यातली त्यात पुणे हे बरं आहे. बॉलिवूड की मराठी? असं काही नाही रे. बॉलिवूड म्हणशील तर नकोच, म्हणजे नाहीच आवडत मला. सिनेमा करायचा किंवा अभिनय करायचा किंवा कुठलंही क्रिएटिव्ह काम करायचं तर त्याला फार भाषेचं मर्यादा मला नाही वाटत पाळाव्या. पण ओघानं तुझ्याकडनं काय होईल, म्हणजे माझ्याकडनं संहिता ही मराठीच लिहिली जाईल. बरोबर. ती मी हिंदी लिहित बसणार नाही किंवा नाही, म्हणजे आजपर्यंत अशी संधी येऊनही मी म्हणलं की मला नाही करायचं असं. तर त्यामुळे मराठी ही मातृभाषा ही तुमचा उद्गार असते, सोपं असतं, ते विचार मराठीतनंच होतो. खरं. नाटक की सिनेमा? खरं म्हणशील नाटक आवडतं खूप, मनापासून ती आवड आहे, स्वतःला करता यावं अशी इच्छा आहे. अभिनय का लेखन? जेव्हा जे जमेल ते, म्हणजे तुम्हाला आवडावं लागतं. कधी तुमचा अभिनय आवडतो म्हणून अभिनय, आणि कधी तुमचं लेखन तुम्हाला आवडतं म्हणून लेखन. डिरेक्शन पण तुम्ही करता, ते पण तेवढंच आवडायला काय रे, आवड खूप असते, पण तुम्हाला येतं असं नाही. त्याचा तुम्ही विद्यार्थी असायचं असतं. कधी संधी मिळते, मग संधी मिळाल्यावर तुम्ही ती संधी घेतली, याचा अर्थ म्हणजे तुमचं नाव लागलं म्हणून तुम्ही डिरेक्टर झालात असं नाही, असं अजिबात नसतं. किंवा नाव लागलं म्हणून लेखक झाले असं नाही. मग मला असं वैयक्तिक खरोखर असं वाटतं की या सगळ्याच कलांच्या बाबतीमध्ये माझ्या हाताशी फार काही अगदी थोडंसं लागलं आहे लिटरली. कारण ज्या लोकांच्याकडे पाहत मी इथे आलो किंवा ज्या लोकांना मी अजूनही पाहतो आणि जगभरातल्या, मग त्या परत वयोगटातल्या वेगवेगळ्या मी म्हटल्यासारखं, तर ते त्यांच्याकडे पाहता डोळे दिपून जातात आणि असं वाटतं की अरे खूप मजल मारायची. पण मला त्यांनी असं बॉकडाऊन व्हायला होत नाही की अरे मग मी काहीच नाही वगैरे असं नाही. उलट म्हणजे अरे हे करायला पाहिजे असं. सो शेवटचं की अथर्व सुदामे की सुदाम्यांचा अथर्व? हाय तू एकदम खपचितला टाकला, एकदम डाई काढली त्याच्या आईला राव. लयच म्हणजे अवघड म्हणलं. म्हणजे आता काय म्हणलं एकदम परत रिपीट करतो. अथर्व सुदामे की सुदाम्यांचा अथर्व? अथर्व. म्हणजे त्या नावाला अर्थ आहे खूप, हो की नाही? काय सांग बरं. गणपतीचं नाव. पण म्हणजे नाही तेवढं नाही. बरं ठीक आहे, मग जाऊ दे, ते नको आपण चौघात नाही का. पण त्या नावाला अर्थ आहे तो शोध. आणि म्हणजे ते नाव आपल्याला आईवडिलांनी ठेवलंय, त्यामुळे सुदामे महत्वाचे आहेत. शिवसौ. पण तर ते नाव आपल्याला चमकवायचं आहे आणि ते तू आता ऑलरेडी चमकवतोय.
मला या ठिकाणी आज मंडळ तुम्ही बोलवलं, मी आले. मी अत्यंत आभारी आहे तुमचा. आणि तुम्ही या ठिकाणी फक्त मला सांगितलं असतं अगोदर तर मी तुम्हाला शाल टॉल टोपी घेऊन आलो असतो, तुमचा सत्कार केला असता. पण आता या ठिकाणी मर्यादा पडतात. पण लय आभारी आपण तुमचा. धन्यवाद सर, तुम्ही आलात. खूप संधी दिली आम्हाला. हे कुठले याच्यावर तुम्ही टाकणार आहे ते आता? आपलं युट्यूब चॅनल आहे, तिथे म्हणजे काय 3-4 लाख लोक आहेत. अबा, नाही खरे बरं का सर, म्हणजे तुम्ही तिथं परिचय तुमचा तिथं नाही जास्ती म्हणून आपण सांगितलं. हा नाही आपल्याला काय एवढा परिचय नाही. बरोबर, आपलं चांगली म्हणजे आपल्याला एकदम फेमस तुम्ही करून टाकणार हो, ना. तुम्ही जागेवर. आम्हाला फेमस करा. बस 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 धन्यवाद चालेल, सर. भेटू. थँक्यू.